नमस्कार मंडळी. आपण नेहमीच डाळ तांदळाचे किंवा रव्याचे अप्पे करत असतो. चला आज पौष्टिक अप्पे बनवूयात. आता मिक्सी पॉटमध्ये मुगाची भिजवलेली डाळ, स्टील कट ओट्स भिजवलेले, मखाने, मिरच्या, साखर, मीठ, दही. आता हे सगळं आपण मिक्सीला बारीक वाटून घेऊया. असं हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं घट्ट झालंय तर अगदी 1-2 चमचे पाणी ॲड करू शकता. हा मूग डाळीचा रवा घालते आता. मिक्स करून घेते छानसं. मूग डाळीचा रवा घातल्यानंतर परत छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी. कोथिंबीर घालते. इनो घालूया. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी घालूया. मिक्स करूया. आता इनो घालून सगळं मिक्स केल्यानंतर लगेचच अप्पे करायचे आहेत आपल्याला. अप्पे पात्राला तेल लावून गरम करून घेतलेले अप्पे पात्र. आता त्याच्यामध्ये अप्पे घालूया. झाकण ठेवूया. आता 1-2 मिनिटं झाकून ठेवायचंय. अप्पे आता पलटायचे आहेत आपल्याला. थोडंसं तेल घालूया वरून. पलटून घेऊया. बघा किती मस्त झालेत. एकदम छान फुगलेत एकदम. परत 1-2 मिनिटं झाकून ठेवू. वाह! मस्त भाजलेत एकदम. दोन्हीकडून अगदी खरपूस छान भाजले गेलेले आहेत. आता सर्व्ह करण्यासाठी काढूया. हे आपले सगळे अप्पे तयार आहेत. बघा कसे मस्त झालेले आहेत ते एकदम. वरून कुरकुरीत, आतून छान मऊ. आता हे मी दही मिरची बरोबर सर्व्ह करणार आहे. ह्याच्यामध्ये मी साखर, मीठ, मिरची पेस्ट आणि दही असं मिक्स केलेलं आहे. तुम्ही याला फोडणी देऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या चटणी बरोबरही तुम्ही खाऊ शकता.